हॅलो गाईज, माझं नाव अनुष्का अँड वेलकम टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उकडीचे मोदक आणि गव्हाचे फ्राय मोदक. त्याचा रिव्ह्यू मला कम्पेअर करायचं होतं की उकडीचे मोदक जास्त बेस्ट आहेत की गव्हाचे मोदक जास्त बेस्ट आहेत. कारण ते फ्राय मोदक, खास करून गव्हाच्या पिठाचे फ्राय मोदक, जे की आमच्या घरी जास्त बनत नाही, जास्त काही बनतच नाहीत. मीच बनवलेले एकदा, पण ते मी चॉकलेटवाले बनवलेले. असे ॲक्च्युअलमध्ये बनवतात ना तसे मी नव्हते बनवले. पण मला पर्सनली उकडीचे मोदकच जास्त आवडतात. कारण माझी मम्मी म्हणजे माझी आई उकडीचे मोदक खूप जास्त मस्त बनवते. सो आपण स्टार्ट करूयात. पहिले आपण खाऊयात हे फ्राय मोमोज. सॉरी, फ्राय मोदक येतच नाही तोंडात. फ्राय मोमोज येते. फ्राय मोदक, फ्राय मोदक ट्राय करूया. फ्राय मोदक मोमोज. हे असं दिसत आहेत. मला दिसत आहेत की नाही मला माहिती. मी खरंच कधीच खाल्ले नाही आहेत हे मोमोज. परत मोमोज. मला ना फ्राय मोदक निघतच नाही. कारण मी कोकणामध्ये राहते. मी कधीच कोकणामध्ये खातात भरपूर लोक फ्राय केलेले मोदक, पण फ्राय मोमोजच येते तोंडात. फ्राय मोदक येतच नाही आहे. फ्राय मोदक, फ्राय केलेले मोदक. मला नाही आवडले. नाही म्हणजे चांगले आहेत, खाऊ शकतात. ज्यांना काय काय लोकांना आवडत पण असतील, मला नाही माहीत. पण काय माहीत, मला नाही आवडले. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तशीच सेम त्याच्यामध्ये पण फिलिंग आहे. जसं आपल्याकडं हे असतं तसं सेम सगळं आहे. काय नाही, अशी मजा नाही आली. अशी वाली मजा येते ना, अशी वाली मजा नाही आली. मला नाही आवडली. हा माहिती की सवय झाली लहानपणापासून उकडीचे मोदक खायची, म्हणून की नाही ना. नाही मजा आली. आता खरे उकडीचे मोदक, मी उकडीच्या मोदकांना कधीच उकडीचे मोमोज बोलू शकत नाही. कारण असं असतं ना, स्टीम मोमोज आणि फ्राय मोमोज, तसं मतलब मी कधीच ह्यांना बोलू शकत नाही. उकडीचे मोदक खूप आवडतात, म्हणजे खूप. मला आईस्क्रीम नंतर मला सगळ्यात जास्त आवडते इडली. त्याच्यानंतर मला जर काय आवडत असेल तर ते मोदक. म्हणजे मोदक मला खूप आवडतात, खूप जास्त. आईच्या हातचे माझ्या. स्टील हे पण बघूयात कसे. पाणी पडलं. हे असे दिसत आहेत. मला माहिती आहे हे तेवढे बेस्ट नसतील जेवढे माझी आई बनवते, पण हे चांगले आहेत, म्हणजे मस्त आहेत. पण मला असं वाटतं त्याच्या आतमधली फिलिंग याच्या आतमध्ये पाहिजे होती. छान आहेत, पण ठीक आहे. मतलब हे जर म्हणजे ते 9 आउट ऑफ मी 8 देईन. 8 पण नाही त्यांना देणार, त्यांना 9 आउट ऑफ 5 देईन. म्हणजे ठीक आहे, चांगले आहेत, खाऊ शकतात. लोकांना आवडेल, कोण खाऊ शकतं. पण 9 आउट ऑफ 5. पण हे 9 आउट ऑफ 8 देईन की हे मस्त आहे. म्हणजे मी ह्याची अजून एक बाईट खाऊ शकतो. बट त्याची नाही, त्याची एकच बाईट मी खाल्ली.
आणि मला नको. मी जेव्हा घरी जाईन ना, म्हणजे मी PGला राहते, सो मी घरी जाईन तेव्हा जेव्हा माझी आई मोदक बनवेल, तर ती कसे मोदक बनवते ना ते मी दाखवेन घरी गेल्यावर. सो बस, माझी पहिली व्हिडिओ होती. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मला तुम्ही जेवढं लाईक, कमेंट, सबस्क्राईब कराल, या सगळ्या गोष्टी कराल तर मला अजून मोटिवेशन भेटेल की मी व्हिडिओज बनवल्या पाहिजे. बिकॉज मी व्हिडिओज बनवायची खूप आधी, पण मी नंतर थोडे प्रॉब्लेम्स आले, मग मी बंद केले. मी नाही बनवत होती आणि कुठेतरी ना माझा कॉन्फिडन्स पण डाऊन झालेला की मी नाही बनवत होती. पण मी खूप दिवसापासून विचार करत होती की मी कुठला तरी क्लास लावू का, किंवा मी काहीतरी करू का, कुठली तरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी. मग नंतर म्हणजे मला काय आवडतं हे मला कळत नव्हतं, पण मला व्हिडिओज बनवायला खूप आवडतं. मला व्हिडिओज अपलोड करायला खूप आवडतं. मला ह्या एडिटिंग करायला, व्हिडिओज बनवायला, या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी हे सगळं बनवायला आता स्टार्ट केलं आहे. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.